आजच्या दिवसाच्या बुलेटिनची सुरुवात एका दुःखद बातमीने होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली आहे। मनोहर जोशी हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत। तर मनोहर जोशी यांचं दुःखद निधन झालेलं आहे। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। तर याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जोडलेले आहेत। दानवेजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर आजची सकाळ अत्यंत दुःखदायक म्हणावी लागेल। आपले सहकारी राहिलेले आहेत, आपण त्यांच्यासोबत प्रदीर्घ असा कालावधी काम केलेलं आहे। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे, काय आपली प्रतिक्रिया? धक्कादायक बातमी आहे आणि दुःखदायक बातमी आहे। शिवसेनेत एक आदर्शवत नेतृत्व, शिवसेना प्रमुखानंतर सातत्यानं आपल्याशी वाटणारे आणि त्यांची निष्ठा, त्यांचा वक्तशीरपणा, त्यांचा टापटीपणा, पक्षाप्रती जो आदर भाव तो होता। मला वाटतं आजच्या तरुण पिढीनं सगळ्याच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी एक आदर्श घेण्यासारखं आहे। शिवसेनेचं मोठं नुकसान झालं, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं। आताचा जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे शिवसेना प्रमुखांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात झालेलं आहे। अनेक सांगितलं नाही, सांगत त्यांनी प्रचार करत बसले। आजचे लोक, आजचे अनेक नेते छोट्या गोष्टी करतात। एक साधा 10 लाखाचा रस्ता केला तरी 10 त्याच्यासाठी ओढत बसतात, परंतु एवढे अनेक काम कधी काम करणं, जनतेप्रती निष्ठा ठेवणं आणि संघटनेप्रती निष्ठा ठेवणं हे शिकायचं तर सरांकडून शिकलं पाहिजे असं मला वाटतं। नक्कीच नक्कीच दानवेजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।